हॅलो, मी श्रद्धा लाईफ ऑफ कोकणीज या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करते। आज आम्ही आलो आहोत थिबा राजवाडा म्हणजेच थिबा पॅलेस येथे। थिबा राजवाड्याचा इतिहास सांगायचं झालं तर ब्रह्मदेशाचा म्हणजेच म्यानमारचा थिबा राजा यांच्या राज्यावर ब्रिटिशांनी युद्ध करून थिबा राजाचा पराभव केला व त्यांना 28 नोव्हेंबर 1885 रोजी अटक केली। थिबा राजांना ब्रह्मदेशातच ठेवल्यास उठाव होईल असे वाटल्याने ब्रिटिशांनी थिबा यांना व त्यांच्या कुटुंबियांना कॉलनी बोटीने प्रथम मद्रासला व नंतर रत्नागिरीमध्ये 16 एप्रिल 1886 ला आणले। थिबा राजाच्या वास्तव्यासाठी प्रथम एक बंगला भाड्याने घेतला, परंतु ही जागा अपुरी पडू लागल्यामुळे थिबांच्या पसंतीने हा राजवाडा बांधण्यात आला आहे। त्या काळात हा राजवाडा बांधण्यासाठी 1,25,000 रुपये मंजूर केले होते। या राजवाड्याच्या आतमध्ये कॅमेरा चालू ठेवण्यास मनाई असल्या कारणाने मी तुम्हाला राजवाड्यातील दृश्य दाखवू शकले नाही। थिबा पॅलेस पाहून झाल्यानंतर आम्ही गेलो थिबा पॉइंटला म्हणजेच राजमाता जिजामाता उद्यान पाहण्यासाठी। जाता जाता खाडीचा सुंदर असा व्ह्यू आम्ही बघत गेलो। गेटमधून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला तिकीट घर आहे, तिथून आम्ही तिकीट घेतलं आणि मग आम्ही आतमध्ये गेलो। गेटमधून आत गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा पाहायला मिळतो। या गार्डन मधून आपल्याला खाडीचं सुंदर असं दृश्य बघायला मिळतं।
या गार्डनमध्ये आम्ही थोडा वेळ घालवला आणि मग आम्ही घरी जायला निघालो. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.